मुंबईवर पुन्हा एकदा पाणी संकटाचं सावट निर्माण झालंय। मुंबईत उद्यापासून टँकर सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांच्या कठोर अंमलबजावणीच्या निषेधार्थ मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने टँकर सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। नियम केवळ मुंबईतच अत्यंत कठोर आणि निवडक पद्धतीने लागू केले जात आहेत असा आरोप करत टँकर चालक, विहीर आणि बोरवेल मालकांनी हा संप पुकारला। ऐन उकाड्याच्या काळात मुंबईकरांना महापालिकेकडून 10% पाणी कपात करण्यात आल्यानंतर मुंबईकर हैराण असतानाच आता टँकर चालक संघटनेने देखील काम बंद ठेवण्याचा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। गव्हर्नमेंटने हे रूल आणला आहे। नुसतं मुंबईत CGWA सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटी हे कायदे आम्ही पूर्ण करू शकत नाही। ही मागणी आमची 2016 पासून सरकारकडे आहे की ह्याच्यामध्ये अमेंडमेंट करा। जेव्हा हे लॉ आणला कोविडच्या दरम्यान तेव्हा आम्हाला कॉन्फिडन्समध्ये घेतलाच पण नाही की 2020 मध्ये की ही CGWA नॉर्म्स मुंबईमध्ये येणार आहे। ते आता हे म्हणतात की आपला ग्राउंड वॉटर डेप्रिशिएट होतो आहे। डेप्रिशिएशन असं होतं आहे की साहेब आपण कॉन्क्रीटचे रोड केले, पावसाळ्याचं पाणी अर्थक्रस्टमध्ये जात नाही, जमिनात जात नाही, ते सिवरेजच्या माध्यमाने आपल्या सीमध्ये जातो आहे आणि उन्हाळा वाढला आहे। आणि जेव्हा आम्ही चेक करतो आहे BMCने स्वतः सांगितलं आहे की आपल्याकडे पाणी भरपूर नाही आहे, तुम्ही आमचे हेल्पिंग हँड्स आहे, तरी पण हे लोक असे म्हणतात की तुम्ही बंद करा सर्व्हिस। कॅमेरा पर्सन अरविंद रावरांसह संजय गडदे, साम TV न्यूज, मुंबई।